दिवाळी फराळातील काही पदार्थ जे आपण वर्षभर केव्हाही बनवतो, जसं की गुलाबजाम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतील किंवा मधल्या भुकेसाठी आपण चिवडा देखील बनवतो. परंतु करंजी हा एक असा पदार्थ आहे ना, जो फक्त दीपावलीलाच बनवला जातो. आणि अशा पद्धतीची बाहेरून खूप क्रिस्पी आणि आतून खूप सारण भरलेली करंजी ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आणि अशा पद्धतीची बाहेरून खूप क्रिस्पी व्हावी, त्याचबरोबर आतमध्ये जे आपण सारण भरलेलं आहे ते पौष्टिकतेचा विचार करून थोडंसं वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि इथून पुढे येणाऱ्या महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहायला विसरू नका. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दिवाळी फराळाची सिरीज आपण अरेंज केलेली आहे आणि त्यामध्ये खूप सारे महिनाभर आपण दिवाळी फराळाचे पदार्थ पाहत आहोत. त्यामध्ये आजचा पदार्थ म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून भरपूर सारण असलेली खुसखुशीत करंजी. सारण करण्यासाठी सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे. यामध्ये काजू आणि बदामचा वापर केलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे ड्रायफ्रूट्स स्किप देखील करू शकता किंवा या ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता. साजूक तुपामध्ये अगदी 1 मिनिटासाठी छान असे फ्राय करून घ्यायचे. जास्तही फ्राय करू नका, अगदी 1 मिनिटासाठी आपण साजूक तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे. हलकेसे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकलेली आहे. साधारणतः साखर आपण 3 ते 4 चमचे साखर टाकलेली आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी अधिक देखील करू शकता. विलायची घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा कच्ची बडीशोप घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि छान अशी याची पावडर तयार करून घ्यायची. हे पहा, तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी विलायची देखील दळून झालेली आहे आणि कच्ची बडीशोप देखील दळून झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकायचे. त्यानंतर मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर हे दळून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स दळताना मात्र हलकेसे ठोसर असे ठेवा, जास्त बारीक दळून घेऊ नका. आता तुमच्याकडे जर सेपरेट विलायची पावडर असेल तर तुम्ही ती विलायची पावडर यूज करू शकता आणि साखर देखील सेपरेट त्याची वाटून घेऊ शकता. आता रोजच्या वापरातील जो गरा आहे, अगदी बारीक जो गरा असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर पांढरे तीळ घेतले आहे. गरा साधारणतः 3 चमचे एवढा गरा घेतलेला आहे. रव्याचा वापर थोडासा कमी प्रमाणात आणि त्याचे 3 ते 4 पट आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. खोबरं किसून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण रवा हा रंग न बदलता छान असा मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये रवा आपला भाजून तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी नारळाचा या ठिकाणी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तो किस टाकलेला आहे. आता अगोदर रवा हलकासा भाजून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला यामध्ये खोबरं ॲड करायचं. आता हवं तर तुम्ही खोबरं आणि रवा सेपरेट देखील भाजून घेऊ शकता, परंतु मी रवा भाजून घेतला आणि त्यामध्येच खोबरं टाकलेलं आहे, कारण सुकं खोबरं आहे. खोबरं भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, अगदी झटपट असं खोबरं भाजून तयार होतं. आता खोबरं भाजताना जास्तही लाल भाजू नका किंवा खूप कच्चंही ठेवू नका. मध्यम लालसर रंगावर मी हे भाजून घेणार. खोबरं भाजत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर छान असं आपण हे खोबरं अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा रंग देखील बदललेला आहे आणि परफेक्ट असं आपलं हे सारणासाठीचं खोबरं या ठिकाणी भाजून तयार झालं. आता सर्व मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेणार. तुम्ही पाहू शकता सारण अगदी पौष्टिकतेचा विचार करून मी या ठिकाणी केलेलं आहे. अगदी तुम्ही पारंपरिक पद्धतीने देखील करू शकता किंवा यामध्ये आणखीन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखीन इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड देखील करू शकता. हे पहा, अगदी छान असं सारण आपण यामध्ये काढलेलं आहे. हलकंसं थंड करायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची. हे पहा, गरम गरम खोबरं असताना त्यामध्ये साखर मिक्स करू नका, थंड होऊ द्या, त्यानंतर साखर मिक्स करा. आता या ठिकाणी साखरेचं प्रमाण वापरणं हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे हे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता. त्यानंतर या ठिकाणी खोबऱ्याचा पहा, तुम्ही अगदी हाताने देखील किस होत आहे. छान अशी पावडर होईल एवढं कुरकुरीत मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आपण व्यवस्थित असं हे सारण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ते एका टिफिनमध्ये भरलं आणि आपल्याला कणिक मळेपर्यंत आपण हे टिफिनमध्ये झाकून ठेवणार आहोत. या ठिकाणी करंजी करण्यासाठीचं सारण आपलं रेडी आहे, ते बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण त्यासाठीची कणिक मळण्यासाठी आपण मैदा घेणार आहोत.
मैदा छान असं चाळून घ्यायचा आहे. त्यासाठी अगदी लहान साईजची एक वाटी घेतलेली आहे. रोजच्या वापरातील जी वाटी असते ती वाटी, 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तेवढ्या सारणासाठी हा मैदा अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. अगदी तुम्ही सारण यामध्ये किती भरता त्यावर देखील हे प्रमाण अवलंबून असतं, परंतु मी सारण ज्या पद्धतीने भरणार आहे त्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. हे पहा, आपण मैदा छान असा चाळून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकलेला आहे. रवा भाजलेला होता अगोदरच, तो टाकलेला आहे. अगदी यामध्ये 1/2 चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ म्हणा किंवा कोणताही पदार्थ जरी असला तरी तो मिठाशिवाय अपूर्ण असतो, त्यामुळे मीठ हे हवंच आहे. गोडाचा पदार्थ असला तरीही टाकायचा. त्यानंतर 3 चमचे कडकडीत तेलाचा मोहन टाकायचा आहे. या ठिकाणी तेल जास्तही वापरू नका. तेल जास्त वापरलं तर तुमची करंजी ही जास्त तेलकट होईल आणि खूप कमी वापरलं ती पाहिजे तेवढी खुसखुशीत होणार नाही. त्यासाठी तेल अगदी परफेक्ट प्रमाणातच वापरा. तेल खूप गरम होतं, त्यामुळे सुरुवातीला 1 मिनिट मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर हाताच्या सहाय्याने छान असं आपण सर्व पिठाला हे तेल लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं सर्व पिठाला मी हे तेल चोळून घेत आहे. सर्व पिठाला आपलं तेल छान असं चोळून तयार झालेलं आहे. त्यानंतर पाणी वापरताना मात्र अगदी थोडं थोडं करून तुम्हाला पाणी वापरायचं आहे. एकाच वेळेस जास्त पाणी वापरू नका, कारण अगदी घट्टसर अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. त्यामुळे एकाच वेळेस पाणी न टाकता 4 ते 5 वेळेस करून थोडा थोडा पाण्याचा या ठिकाणी वापर करा. हे पहा, अशा पद्धतीने अगदी आपण घट्टसर अशी ही कणिक मळून घेत आहोत. घट्टसर अशी कणिक मळून या ठिकाणी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती घट्टसर अशी ही कणिक मी मळून घेतलेली आहे. अगदी छान अशी कणिक आपली मळून तयार झाली. आता एवढी कणिक मी मळून घेतलेली आहे, परंतु थोडीशी कणिक मात्र या ठिकाणी उरू शकते, कारण की मी जास्त सारण भरून ही करंजी तयार करणार आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट घेण्यासाठी हे पीठ तसंच ठेवलेलं होतं. त्यानंतर आपण आता करंजी करण्यासाठी घेऊया. अगदीच या ठिकाणी करंजीसाठीची आपली कणिक जरी शिल्लक राहिली तर आयत्या वेळेस आपण त्याचं सारण तयार करून देखील पुन्हा करंजी तयार करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी कणिक मळताना मी थोडी जास्तीची मळलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने अगदी लहान साईजचा उंडा घ्यायचा आणि अगदी पातळ अशी आपण ही छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर करंजी करण्याचा जो साचा असतो त्यामध्ये आपण ही ठेवलेली आहे आणि परफेक्ट अशी आपण यामध्ये सारण भरून ही करंजी तयार करून घेणार आहोत. आता ही करंजी आपल्याला त्याचं तोंड मिळवून घेण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे. अगदी दुधामध्ये बोट बुडवून आपल्याला याला सर्व बाजूने मी लावलेलं आहे. ते लावताना व्हिडिओ थोडीशी स्किप झाली होती, त्यामुळे तुम्ही दूध लावून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने तो साचा बंद करा. त्यानंतर अशा पद्धतीने दाबून घ्या आणि परफेक्ट अशी करंजी या ठिकाणी बनवून तयार होते. अगदीच तुमच्याकडे जर साचा नसेल तरीही तुम्ही ही करंजी बनवू शकता. त्याची जी पद्धत आहे ना ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हे पहा, परफेक्ट अशी करंजी आपली खूप सारं सारण भरलेली करंजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आणखीन एक करंजी आपण लाटणार आहोत. करंजी लाटताना जास्त पातळ अशी लाटू नका किंवा खूप जाड अशी लाटू नका. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मध्यम आकारावर लाटून घ्या. आणि जर साचाच नसेल तुमच्याकडे तर अशा पद्धतीने एका बाजूने तुम्हाला सारण भरून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्याला दूध लावून घ्यायचं आहे. दूध लावताना सर्व बाजूने दूध लावून घ्या. साच्यामध्ये एकाच बाजूला लावलं तरीही चालतं. त्यानंतर अशा पद्धतीने त्याची जी दोन्ही साईडच्या कडा आहे त्या मिळवून घ्यायच्या आहे, त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आणि फोर्कच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने छान असं त्याला डिझाईन देऊ शकता. अगदी परफेक्ट आपली ज्या पद्धतीची साच्यामध्ये ही करंजी तयार होती त्याच पद्धतीची करंजी साचा न वापरता देखील करंजी तयार करू शकता. हे अगदी परफेक्ट तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगते. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा दिवाळी निमित्त करंजी बनवताना एकदा साचा न वापरता देखील करंजी वापरा, परंतु यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामुळे मी साच्याच्या साहाय्यानेच सर्व करंज्या तयार करून घेणार आहे, परंतु ऑप्शन म्हणून तुम्हाला मी हे करंजी तयार करून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व करंज्या मी तयार करणार आहे. अगदी परफेक्ट अशा सर्व करंज्या तयार करणार आहे. आणि करंजी तयार करत असताना आपण जी कणिक मळून घेतलेली आहे ती झाकून ठेवा, कारण हवा लागल्यामुळे ती कणिक थोडीशी अगदी
थोडीशी कडक देखील बनू शकते, जेणेकरून ती लाटताना ती लाटली जात नाही. यासाठी आपण त्यामध्ये पाहिजे तशी आपण कणिक घ्यायची, त्यानंतर ती राहिलेली कणिक झाकून ठेवायची. ही पहा, अशा पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व करंज्या तयार करणार आहोत. याचबरोबर आपण खूप साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज अगदी महिनाभर दररोज दुपारी 12 वाजता पाहणार आहोत. अगदी आपण सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन आणि खूप साऱ्या टिप्ससहित रेसिपीज पाहत असतो. म्हणजे महिन्यातील फक्त रविवारचेच दिवस आपण सुट्टी घेत असतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला दररोज रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे अशाच खूप साऱ्या टिप्ससहित रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझ्या दररोज येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील रेसिपी माझी नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर दिवाळी फराळाच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्ही बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा, काही करंज्या मी या ठिकाणी लाटून ठेवलेल्या आहे आणि काही राहिलेल्या मी नंतर लाटणार आहे. हे पहा, अगदी छान अशा आपल्या सर्व करंज्या या ठिकाणी लाटून तयार झालेले आहे. तेल देखील छान असं गरम करून घेतले. आता करंजी तळताना खूप कडकडीतही तेल नको किंवा खूप थंडही तेल नको आहे. आपल्याला मध्यम आचेवर या करंज्या तळून घ्यायच्या आहे. सुरुवातीला तेल छान असं गरम करा, त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करा आणि मध्यम आचेवर छान अशा या करंज्या तळून घ्या. करंज्या छान अशा तळून तयार होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील दीपावलीसाठी करंज्याची रेसिपी बनवता की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. कारण पूर्वीच्या काळी करंजी हा पदार्थ बनवलाच जायचा, परंतु आता आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवतो आणि करंजीसारखा हा पारंपरिक पदार्थ बनवायचाच राहून जातो. त्यामुळे या दीपावलीला अशा पद्धतीची छान अशी खुसखुशीत करंजी नक्कीच बनवा. तुमची करंजी देखील अशा पद्धतीची छान अशी बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप सारं पौष्टिक सारण असलेली झाली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर दररोज मी एक नवीन फराळाची रेसिपीज पाठवणार आहे. त्या रेसिपीबाबत जर तुम्हाला काही उखाणा माहिती असेल तर तो उखाणा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपीबाबत जर काही शंका असतील, काही सजेशन असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज दिवाळी फराळाच्या पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही देखील दिवाळी फराळ तयार करायला सुरुवात केली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर अगदी खुसखुशीत आपल्या या सर्व करंज्या या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला 10 ते 15 करंज्या या ठिकाणी बनवून तयार करणार आहे. राहिलेल्या 4-5 मी नंतर तयार करणारच आहे, कारण की सारण माझं संपलेलं आहे. मी खूप सारं सारण भरून या करंजी बनवली होती. पटकन सारण देखील तयार करून मी राहिलेल्या करंज्या करणार आहे. आणि छान अशा साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपल्या 15 ते 20 एवढ्या करंज्या नक्कीच बनवून तयार होतात. या ठिकाणी 15 ते 16 या ठिकाणी करंज्या मी बनवून तयार केलेल्या आहे. राहिलेले 4 ते 5 मी तयार करणार आहे. रेसिपी आवडल्यास नक्कीच कमेंट द्या. हे पहा, अगदी छान खुसखुशीत आपली करंजी तयार झाली. मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता त्या करंजीचं बाहेरील जे आवरण आहे ते किती क्रिस्पी झालेलं आहे हे व्हिडिओ पाहताच तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर आतून खूप सारण भरून मी या करंज्या केलेल्या आहे. एवढं सारण भरल्यामुळे मला थोडंसं सारण कमी पडलं, परंतु तुम्ही जर मध्यम सारण भरलं तर एवढ्या पिठामध्ये एवढं सारण अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. परंतु मी सारण खूपच जास्त भरल्यामुळे ते थोडंसं कमी पडलं आणि सारण आपण आयते वेळी देखील बनवून तयार करू शकतो. त्यामुळे मी आता सारण तयारच करणार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीची करंजी या अगोदर कधी बनवली होती का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.